नमस्कार, हाय, वेलकम तुमच्या सगळ्यांचं वेद थिएटरची नवीन सिरीज हॅशटॅग बघायलाच हवं याच्या नवीन एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या एपिसोड्समध्ये आपण विजय केंकरे दिग्दर्शित 38 कृष्णविला ह्या नाटकाविषयी बोललो. त्यातले कलाकार म्हणजे डॉक्टर गिरीश ओक आणि डॉक्टर श्वेता पेंडसे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आणि आज मी बघायला आलोय एक पुनरुज्जीवित नाटक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं आणि विक्रम गोखले यांनी त्यांच्या भूमिकेने अजरामर केलेलं नाटक म्हणजेच नकळत सारे घडले. त्या काळामध्ये विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, अनिकेत विश्वासराव असे अनेक मातब्बर कलाकार या नाटकामध्ये काम करत होते. आणि इतकी वर्ष जरी या नाटकाला झालेली असली तरी सुद्धा ते नाटक आजही कालसुसंगत वाटतं. आजच्या जनरेशनला सुद्धा ते तितकंच भावतं आणि म्हणून पुन्हा एकदा पुनरुज्जीवित स्वरूपात पुन्हा नवीन कलाकारांसह नवीन संचासह विजय केंकरेंनी पुन्हा एकदा हे नाटक दिग्दर्शित केलंय आणि ते रंगमंचावर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय. विक्रम गोखले यांनी अजरामर केलेली बटू मामाची भूमिका आता साकारतायत आनंद इंगळे आणि त्यांच्या सोबत आहेत श्वेता पेंडसे, तनिषा वर्दे आणि प्रशांत केणी. तर चला आज ह्या नाटकामधल्या काही कलाकारांशी आपण संवाद साधूया. चला. नमस्कार. वेद थिएटरच्या माध्यमातून आपण सध्या एक नवीन सिरीज सुरू करतोय आणि त्यामध्येच आज आपण आलोय ते सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं पुनरुज्जीवित नाटक नकळत सारे घडले ह्यातल्या कलाकारांना भेटायला. त्यामधली बटू मामा ही भूमिका साकारणारे आनंद इंगळे आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. नमस्कार. विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक पुन्हा एकदा नवीन स्टारकास्टसह रंगभूमीवर येत आहे. तर सगळ्यात आधी त्यांच्यापासूनच सुरुवात करूया की केंकरे सरांच्या दिग्दर्शनाची नेमकी काय खासियत आहे असं तुम्हाला वाटतं? केंकरे सरांबरोबर माझं हे ऑलमोस्ट 6वं नाटक आहे. बरेच वर्ष आम्ही एकमेकांना दिग्दर्शक म्हणून आणि ते मी नट म्हणून एकमेकांना आम्ही ओळखतो. त्यांच्या विविध पद्धतीच्या नाटकांमध्ये मी काम केलंय. विनोदी पण, सिरियस पण, ह्युमरस पण. आणि मला असं त्यांची खासियत असं वाटतं की त्यांची बेसिकली स्क्रिप्टवरची पकड, ज्या पद्धतीने त्यांना विनोद फुलवता येतो, म्हणजे फार ज्या पद्धतीने ते फुलवतात ते मला फार मस्त वाटतं. आणि दुसरं म्हणजे अत्यंत कम्फर्ट लेवल, ते नटाला अतिशय कम्फर्टेबल करतात. म्हणजे अनेक वेळेला असं असतं की एका विशिष्ट पद्धतीनेच काम करण्याचा आग्रह काही दिग्दर्शकांचा असतो, जेही चूक नाही आहे, ती त्यांची पद्धत असते. पण विजय सरांच्या बाबतीत मला असं वाटतं की ते प्रत्येक नटामध्ये त्याचं काय बलस्थान आहे ते बाहेर काढायचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे जसं जसं मला दिग्दर्शन करतील तसंच दुसऱ्या एखाद्या नटाला करतीलच असं नाही. ते त्याच्यातलं चांगलं काय आहे ते बघायचा प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीने कॅरेक्टर उभं करण्याचा प्रयत्न करतील. मला वाटतं हे त्यांचं फार बलस्थान आहे. त्यांचं मुळात त्यांची तालमीला भीती वाटत नाही. अतिशय आनंदी वातावरण असतं, अत्यंत हसतं खेळतं वातावरण असतं तालमीत. आणि मला असं वाटतं ती फार महत्वाची गोष्ट आहे. सकस संहिता जेव्हा असते किंवा अशा पद्धतीचं नाटक फुलवायचं असतं तेव्हा रिहर्सल्सना तालमीमध्ये वातावरण उत्तम असणं ही फार महत्वाची गरज आहे. आणि हे नाटक पुनरुज्जीवित स्वरूपात पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. तर ही स्क्रिप्ट जेव्हा तुमच्याकडे आली किंवा ही भूमिका करण्यासाठी जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं तर काय असं वाटलं की आपण ही भूमिका करायला हवी? मी हे शोधत होतोच. याचं कारण याच्या आधीची 3ही नाटकं ही विनोदी बाजारीची जाणारी नाटकं होती आणि मला स्वतःलाही असं वाटत होतं की आता थोडंसं काहीतरी वेगळं आपल्याला येतंय की नाही हे तासून बघायला पाहिजे, ऍक्टर म्हणून सुद्धा, की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्यामध्ये आनंद मिळतोच. आणि तो नटाचा स्वार्थही असतो की तुम्हाला एकाच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करता येत आहेत की नाही आणि करायला मिळत आहेत की नाही. पण मला असं वाटतं की मी त्या सुदैवी नटांपैकी आहे की मला आता खरं खरं सांग चालू असतानाच मला विजय सरांनी हे नाटक विचारलं आणि मी त्याला खरंच विचारलं, म्हणलं विजय सर मी हे नाटक पाहिलं होतं, त्याला 25, 20, 22, 24 वर्ष झाली जे काही तेव्हा होतं आणि त्यानंतर ते विस्मृतीतच गेलेलं असतं. कोणालाही 25 किंवा 22 वर्षापूर्वीचं पाहिलेलं एक नाटक अजूनही लख्ख आठवतंय असं काही होत नाही, निदान माझं तरी होत नाही. तर मला विचारल्यानंतर मला असं वाटलं की हा हे काहीतरी गंमतशीर आहे. पुनरुज्जीवित असलं किंवा नसलं ह्यानी मला काही फार मोठा फरक पडत नाही. संहिता सकस असणं. आणि म्हणून मी एकदा त्यांनी स्क्रिप्ट पाठवल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण संहिता स्क्रिप्ट वाचून काढलं आणि मला असं वाटलं की आजही तो विषय अत्यंत रिलिव्हंट आहे आणि शेखर ढवळीकरनी त्यावेळेला लिहिलेले अत्यंत दर्जेदार संवाद आणि हे मला करायचं आहे नाटक. सो
मला एवढाच प्रश्न होता, मी निर्मात्यांना विचारला की आत्ता मला एक विनोदी ढंगाच्या भूमिका करणारा म्हणून किंवा असं एक थोडंसं जास्त छाप पडत जातो कधी कधी, प्रत्यक्ष तसं नसतं पण तो पडत जातो. तर तुमची तयारी आहे का की मला घेऊन हे नाटक करायची आहे? कारण हे रिस्क आहे तुमच्यासाठी. ते म्हणजे नाही, आम्हाला असं माहिती आहे, आम्हाला असं वाटतं की सर तुम्ही हे नाटक करावं. आणि मग मला असं वाटलं की नाही, आता माझी 100% जबाबदारी आहे की त्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरावा. आणि तुम्ही आता जसं म्हणालात की एक विनोदी छाप पडत जातो किंवा एक टाईपकास्ट होत जातो, तर तुमच्या विनोदी भूमिका अनेक आम्हाला आठवतात. म्हणजे अगदी प्रपंच 405 आनंदवन पासूनच्या मालिका आम्ही बघितलेत किंवा आमची पिढी त्यासोबत मोठी झाली. बरोबर. पण आता विनोदी एकीकडे नाटक चालू आहे किंवा काही नाटकं विनोदी गाजलेली आहेत आणि त्यानंतर ही एक विरुद्ध टोकाची भूमिका, तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया नेमक्या कशा आहेत? अतिशय चांगल्या आहेत, अतिशय पॉझिटिव्ह आहेत. मला खरंच असं वाटत होतं की मी प्रार्थना करत होतो की काय पहिली रिॲक्शन आहे ती बघूया, की अरे तू काय विनोदी करणार, तू काय गंभीर करणार, अशापासून सगळ्या गोष्टींच्या रिॲक्शनला मी तयारी ठेवली होती. फक्त एकच माहिती होतं मला की आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि त्याच्यात पण मी अगदी मनापासून आणि ह्याचं उत्तर अक्षरशः एका शब्दात आहे की एकही अशी रिॲक्शन आली नाही की जी मला असं वाटेल की अरे हे काय केलंस. तर सगळ्यांनी भरभरून कौतुकच केलं. क्या बात. आणि मला त्यांनी फार बरं वाटलं की आपल्याकडे तुम्ही चांगला प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा, प्रेक्षक स्वीकारतात. आणि ही भूमिका आधी विक्रम गोखले सरांनी केलेली. हो. त्यांच्यासोबत कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्याकडून नेमकं काय शिकायला? मला विक्रम काका बरोबर एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळालं का नाही फारच म्हणजे जवळपास नाहीच, पण म्हणजे जे केलं ते अगदी खूप जुनं आहे. पण एक गोष्ट नक्की की तो एकतर खानदानी नट होता, त्यामुळे त्याच्याकडे त्याचं काम बघणं हीच इटसेल्फ युनिव्हर्सिटी आहे. तो ज्या पद्धतीने काम मिळायचा, ज्या पद्धतीने त्याची जी अनेक नाटकं मी पाहिली विक्रम काकांची, तो ज्या पद्धतीने पेश करायचा भूमिका, तर ती फारच भारी गोष्ट होती. पण हे जेव्हा नाटक करायचं ठरलं तेव्हा हे युट्यूबवर नाटक आहे, तर पहिली गोष्ट विजयने मला सांगितलं अजिबात बघायचं नाही. आणि मी ते इतकं प्रामाणिकपणे फॉलो केलं की चुकून सुद्धा मी त्यांनी त्यावेळेला काय नाटकात केलं होतं त्याचं रेकॉर्डिंग अजिबात पाहिलं नाही. कारण कुठलीच इमेज मला माझ्यावर नको होती. तो मी तेवढा मात्र प्रयत्न केला आणि जे काही मला माझ्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. पण ह्याचं दडपण नाही का आलं की विक्रम काकांनी एका हाईट वरती नेऊन ठेवली आणि आपण? डेफिनेटली आलं, पण चॅलेंजेस नाहीत तर काय मजा आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी डोक्यात साधा विचार केला की लोक तुलना तर करतीलच, चल करू दे, पण तुलना सुद्धा विक्रम काकाशी होतीये ना. म्हणजे अगदी लोकांना वाटलं नाही विक्रम इतकं नाही करता आलं, विक्रम गोखल्यान इतकं, तर चालणारच आहे की. म्हणजे हारलो तरी त्याच्याकडनं हारतोय तो. ते मनात धरलं होतं की काही होते, पण सुदैव की अजिबातच तुलना झाली नाही. किंबहुना अनेकांनी अशी प्रतिक्रिया आम्ही आधीही पाहिलं होतं आणि आत्ताचंही पाहतो, पूर्णपणे वेगवेगळ्या, दोन्ही चांगल्या काय म्हणूया त्याला आपण, चांगल्या रिॲक्शन्स आहेत की तुला बघून विक्रम काकाची आठवण आली असं म्हणलं तरी ती कॉम्प्लिमेंट आहे. आणि अरे विसरायला लावलंस, नवीन पद्धतीने केलंस असं म्हणलं तरी ती कॉम्प्लिमेंटच आहे. आणि असे बरेच प्रेक्षक आहेतच की जे त्या जुनंही नाटक त्यांनी बघितलं ते पुन्हाही बघायला खूप आहेत. पण आणि आता सुद्धा नवीन प्रेक्षक सुद्धा गर्दी करतात. पण नवीन प्रेक्षकांना एकूणच काय सांगशील ह्या नाटकाविषयी? नवीन काय जुनं काय, मला मुळातच जी संहिता सकस असते ती जाऊन नक्की बघा. आजही विषय तो रिलिव्हंट आहे, 2 पिढ्यांमधल्या संघर्षाचा विषय आहे. अर्थातच तो कायमच तसा राहणार. आणि मराठी नाटकाची भाषा म्हणून जी एक सकस चांगली भाषा काही नाटकांमध्ये जी आपल्याला अनुभवायला मिळते ती या नाटकात आहे. आणि एक दर्जेदार बांधीव प्रयोग होतो. तर हाच मुद्दा आहे की, आणि मी नुसतं माझं नाटक म्हणून नाही, मी सगळ्याच तरुण मुलांना किंवा प्रेक्षकांना हेच सांगेन की प्लीज मराठी नाटक येऊन बघा. माझं असं नाही, कोणाचंही, पण महिन्यात 1.5 महिन्यात एखादं तरी मराठी नाटक बघा. ती फार महत्वाची गोष्ट आहे. नाटकातनं आपण समृद्ध होतो, आपल्याला चांगली भाषा समजते. नाटक हे उत्तम मनोरंजनाचं साधन आहे. येस. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी हे सगळं सांगितलं, थँक्यू. त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तनिषा, सगळ्यात आधी तुझं स्वागत वेद थिएटरवरती. थँक्यू सो मच. आणि
विजय केंकरे सरांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी रंगभूमीवर येत आहे, तर त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभव कसा होता? सगळ्यात आधी सांगायला खूप आनंद होतोय की हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि पहिलं व्यावसायिक नाटक विजय केंकरे सरांनी दिग्दर्शन केलेलं असणं हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण इतके दिग्गज दिग्दर्शक आणि पहिलं व्यावसायिक नाटक त्यांचं करायला मिळणं ही ॲज अन ॲक्टर खूप मोठी गोष्ट आहे. आणि सो त्याच्यासाठी मी स्वतःला खरंच खूप फॉर्च्युनेट समजते. सो खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. आणि ह्या नाटकातल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? या नाटकात मी मोनिकाची भूमिका साकारते. मोनिका ही राहुलची खूप जवळची मैत्रीण आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ती त्यांच्याच घरात एक झालेली अशी मुलगी आहे आणि MBA करते. त्यासोबत ती गाणारी आहे आणि MBA आणि नाटक आणि गाणं मॅनेज करणारी अशी खूप वेल बॅलन्स्ड मुलगी आहे ती. आणि जेव्हा तिला समजतं की आपल्या मित्राच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तेव्हा मग तिला वाटतं की नाही, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याला आपण बरोबर मार्गावर परत आणलं पाहिजे. सो ती तिच्या वहिनीला म्हणजेच मिराजनीला बोलवून घेते, जी एक काउन्सिलर आहे. आणि मग कसं त्या दोघी मिळून त्यांना परत बॅक टू नॉर्मल आणतात, अशी ती मोनिका आहे. खूपच क्यूट, इनोसेंट, तेवढीच मॅच्युअर आणि रिस्पॉन्सिबल मुलगी आहे ती. आणि आनंद दादा किंवा श्वेताताई सारखे सिनियर ऍक्टर्स तुमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडून काय शिकायला मिळतं? बरंच काही. म्हणजे आमच्या तालमी तसं म्हणायला गेलं तर माझ्यासाठी खरंच एक इन्स्टिट्यूशनच आहे त्या तालमीच्या ठिकाणी. कारण आनंद दादा, श्वेताताई कमाल आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं व्यावसायिक नाटक असलं की एक थोडंसं दडपण असतं. तर सगळ्यांनीच खूप प्रयत्न केले की ॲट इज असेल मी आणि कुठेच जास्त प्रेशर न घेता मी इझिली काम करू शकेन. खूप काही टिप्स दिल्या, सजेशन्स दिले आणि कसं माझी भूमिका बरोबर बाहेर येईल हे त्यांनी भूमिका काढून घेतली ती माझ्याकडून. आणि आता प्रेक्षकांना काय आवाहन करशील? कारण ह्या नाटकाला गर्दी तर होतीये. प्रेक्षक पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी आलेलं नाटक ज्यांनी जुनं बघितलंय ते कदाचित पुन्हा बघायला येत आहेत, पण नवीन प्रेक्षक सुद्धा या नाटकाकडे वळतोय. तुमच्या माझ्यासारखी तरुण पिढी सुद्धा वळते, तर त्यांना नेमकं काय सांगशील? बऱ्याच वर्ष आधी हे नाटक खूप गाजलेलं आणि आत्ताही तसंच होईल ही आमची अपेक्षा आहे. आणि आत्ता आपल्याकडे करिअर काउन्सिलिंग म्हणा किंवा एक काउन्सिलिंगचं आपल्याकडे आता सध्या अवेअरनेस आहे मेंटल हेल्थबद्दल. त्यावेळी तसं नव्हतं, पण तरीही ते नाटक प्रेक्षकांना तितकंच मनाला भावलेलं. आत्ताच्या परिस्थितीतही ते तेवढंच रेलेव्हंट आहे. कारण 2 पिढ्यांमधला जो संवाद झाला पाहिजे त्यावर भाष्य करणारे हे खरंच खूप सुंदर लिहिलेलं नाटक आहे. तर मग फक्त एका जनरेशननी बघण्यासारखं ते नाटक अजिबात नाहीये. म्हणजे आईबाबांनी त्यांच्या मुलांसोबत यावं आणि जी मुलं येतात त्यांनी परत एकदा त्यांच्या आईबाबांना घेऊन हे नाटक बघावं, असं हे नाटक आहे. कारण खूप मोलाचा संदेश हे नाटक देतं की नाटकात एक खूप सुंदर वाक्य आहे श्वेताताईचं की 2 पिढ्यांची एकत्र वाटचाल हातात हात घेऊन असावी, पायाला पाय बांधून नसावी. तर मग खरंच खूप छान जनरेशनल गॅप आणि त्यांच्यातलं कम्युनिकेशन किती गरजेचं आहे ह्यावर भाष्य करणार हे नाटक आहे. तर दोन्ही पिढ्यांनी नक्की या, असंच मी सांगेन. येस, आणि थँक्यू सो मच. आज प्रयोग आहे, वेळात वेळ काढून तू आमच्याशी गप्पा मारल्यास आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तर सारे घडले हे शेखर ढवळीकर यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक, आणि या नाटकाची कथा ही आजही तितकीच कालसुसंगत आहे. कारण कसं आहे, ह्या नाटकातलं जे मुख्य पात्र आहे तो विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये शिकतोय, उच्च शिक्षण घेतोय, मात्र त्याच वेळी त्याला आवड आहे ती फिल्मी दुनियेची, दिग्दर्शक, अभिनेता होण्याची. आणि तो राहतोय त्याच्या मामाकडे, म्हणजे बटू मामाकडे. बटू मामाची मतं मात्र ह्या बाबतीतली काही वेगळी आहे. त्याने त्याच्या शिक्षणावर फोकस करावं, करिअरवर फोकस करावं अशा मताचा बटू मामा आहे. तर ह्याला मात्र स्वप्न पडतायत चंदेरी दुनियेची. आणि मग नेमकी ह्या दोघांमधली असलेली जनरेशन गॅप, त्यांच्यामध्ये असलेल्या भावनांचा खेळ मेळ, ह्या सगळ्यामध्ये त्यांचा ताळमेळ साधायला येते ती काउन्सिलर मिराकी. अर्थातच आपल्या मुख्य पात्र म्हणजे जो आपला हिरो आहे त्याची मैत्रीण आणि त्या मैत्रिणीची मावशी असणारी ही काउन्सिलर मिराकी. आणि ज्यांनी जुनं नाटक पाहिलं नाहीये त्यांनी तर हे नाटक नक्कीच जाऊन बघायला हवं. तेव्हा सगळ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये हे नाटक जेव्हा असेल तेव्हा त्याची तिकीटं काढा आणि लगेचच जा. हॅशटॅग बघायलाच हवं. शेखर ढवळीकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले.